मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता धैर्यला भेटण्यासाठी तिथे शिक्षण मंत्र्याचे माणसं बोलवलेले असतात आणि त्यांच्या सगळ्यांसमोर जे हे आहे भास्कर त्यांचा प्लॅन ठरलेला असतो आणि ते इराला हा सगळा प्लॅन सांगतात. तर आता इराला म्हणतात की बाहेर वाट बघत उभा राहा आणि जो अंगत येईल ना त्याला आतमध्ये घेऊन यायचं. तर आता इरा म्हणते ठीक आहे. मग इकडं आता जी दामिनी ते आहेत सगळेजण आवरावरी लागतात, कारण की आता त्यांच्या घरी शिक्षण मंत्र्याचे माणसं येणार असतात. त्यामुळे आता सगळेजण आवरावर करत असतात. तेवढ्यात आता इकडं शिक्षण मंत्र्याची माणसं येऊन बसतात. भास्कर म्हणतो की थँक्यू तुम्ही आमच्या धैर्यासाठी एवढं लांब आलात आणि एवढं वेळ त्यासाठी थांबलात, त्याबद्दल खरंच तुमचे आभारी आहोत आम्ही. एवढं कोण नाही करतो कोणासाठी, असं म्हणतात. तेवढ्याच दामिनी पण येते. ती म्हणते सॉरी मला यायला थोडा उशीरच झाला, माफी मागते तुमची. तर ते म्हणतात काही नाही काही नाही मॅडम, जाऊ द्या. तर आता लगेच दामिनी म्हणते की हो अहो बरं झालं तुम्ही इथे आलात. अहो तुम्ही आमची धैर्याची बाजू समजून घेतली ना, हेच आमच्यासाठी खूप आहे. आम्हाला बरं वाटलं खरंच. तुम्ही धैर्यासाठी खरंच इथे आलात ना, हे खूप चांगलं झालं, कारण आमचं धैर्य हा खूप आजारी आहे. तर आता ते म्हणतात हो जाऊ द्या, हो ते काही नाही, पण बरं आहे ना त्यांची तब्येत वगैरे, धैर्य सरांची तब्येत वगैरे बरी आहे ना सगळी आता. तर आता ते म्हणतात की दामिनी म्हणते की हो आता बरे आहेत तो. तर आता इकडं जो धैर्य आहे त्याला बाहेर यायचं असं तो म्हणतो की सगळेजण आले असतील, आता मी कसं बाहेर जाऊ, मला तर बाहेर जायला हवं. आता मला जर्किंग घालतो मी पहिली, कसं घालू स्वेटर, आणि स्वेटर घालण्याचा प्रयत्न करतो आणि आता तो त्याला स्वेटर घालताच येत नाही. तर म्हणतो की आता मला स्वेटर घालता पण येत नाही, काय करू. तेवढ्यात त्या सावी येते आणि सावीला म्हणतो की एवढं स्वेटर घालून देणार. तर आता सावी म्हणते की असं काय म्हणते, नीट म्हणायचं, माझी मदत मागायची स्वतःहून, स्वतःहून मदत मागा ना माझीवाली. असं म्हणायचं, सावी विनवण्या करा मला, मला माझी म्हणायचं की प्लीज प्लीज मला स्वेटर घालून द्या, माझी मदत, मला मदतीची गरज आहे तुमची, मला मदत करा तुम्ही, असं म्हणतात. तर आता लगेच ती म्हणते की काय बोलताय तुम्ही, धैर्य असं म्हणा तुम्ही मला. तर आता धैर्य म्हणतो की अगं कर म्हणतो ना मदत, प्लीज मला मदत करा, असं धैर्य म्हणतो. आणि आता सावी त्याला स्वेटर घालून द्यायला लागते. जाते तेवढं आता स्वेटरमध्ये सावी पण गुंतते, दोघं एका स्वेटरमध्ये जातात. तेवढ्यात आता सावी धैर्य एकमेकाकडे बघतात. तर आता धैर्य म्हणतो की मला लवकर याच्यातून मोकळं करा, ओ बाहेर माणसं आली असतील शिक्षण मंत्र्यांची, मला जायला हवं बाहेर, लवकर मोकळं करा ना. तर आता सावी म्हणते की अहो मी काय केलंय, मी थोडी गुंतवलंय तुम्हाला याच्यामध्ये. तर म्हणते की नाही नाही मला नाही माहिती, मला जायचं आहे बाहेर, काढा लवकर याच्यातून, चला आता लगेच. तर आता लगेच इकडं जी जो अंगत आहे तो बाहेर येतो आणि बाहेर आलेला असतो. तेवढ्यात इरा म्हणते की चला ना आतमध्ये. तर आता तो म्हणतो की हाय हॅलो माझं नाव अंगद. तर आता म्हणजे नाराज. तर आता लगेच इरा म्हणते की बस झालं तुझी नाटकं, मला माहिती तू कायसाठी आलाय ते, आणि मी तुझ्या अशा बोलण्याला भुलत नसते. चल आतमध्ये लवकर, तुझी वाट बघतात सगळेजण. आणि तो आतमध्ये येतो. आता आतमध्ये आल्यावरती तो म्हणतो की सावी मॅडम कुठं आहे, मला सावी मॅडमला भेटायचं आहे. तर आता ते म्हणतात काय सावी मॅडमला भेटायचं आहे तुला. तर तो म्हणतो की हो मला सावी मॅडमला भेटायचं आहे, कुठं आहे सावी मॅडम. तेवढ्यात आवाज यायला लागतो. दामिनी म्हणते कोण काय हवंय तुम्हाला. तर ते म्हणतात की काही नाही, आम्हाला सावी मॅडमकडे आलो होतो, मला त्यांना भेटायचं आहे. तर ते म्हणतात की ठीक आहे मग थांबा येतील इथे, आम्ही बोलवून आणू त्यांना. तर इराला म्हणतात जा गं सावीला बोलून आण. इरा सावीला बोलवायला निघते. तेवढ्यात आता इकडं सावीला बोलवायला निघल्यावरती इकडं सावीन धैर्य एका जर्किनमध्ये गुंतलेले असतात. हे बघून इरा म्हणते काय चाललंय तुमचं, बाहेर नवरा बायको नाही म्हणतात आणि ते एकत्र राहतात, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, बायको एकत्र राहायला काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला. आणि ती म्हणते की बास झालं तुमचं हे. तर आता इरा सावी म्हणते की काय गैरा, तुला कळत नाही का अजिबात, हे नवरा बायकोच्या रूममध्ये लॉक करून यायची असते रूम, तशीच घुसते रूममध्ये. तर आता सावी म्हणते की इरा म्हणते चुकलंच माझ्याकडून चूक झाली असं म्हणते. आणि आता लगेच तिथून जाते. आणि ती ती म्हणते की मी यासाठी नाही आले, तुला लवकर आहे ना बाहेर बोलवलं ना त्यामुळे आली, तर बोल चला आलते बोलवायला. तर ते म्हणते की चल आलेच मी पुढं. तर आता सावी पण येते. सावी म्हणते काय झालं, ते अंगातलं म्हणते की कशाला आलाच ते, जा निघितून, तुला सांगितलं ना धैर्य सर तुझी काही मदत करू शकत नाही, जा निघितून, असं म्हणते. त्याला काढून देण्याचा प्रयत्न करते. बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.